नमस्कार. फक्त संध्याकाळ झालेली असल्यामुळं व्हिडिओ तितका क्लिअर येईल का नाही शंका आहे, तरी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज मी गुलबर्ग्यापासून साधारण 50 किलोमीटरच्या अंतरावर मलखेड असं एक गाव आहे आणि इथं एक मलखेडमध्ये एक किल्ला आहे, मलखेड फोर्ट. तर या किल्ल्याला मी भेट देण्यासाठी आलो होतो आणि मग इथं कुठलं बोर्ड वगैरे नाही आहे आणि मग इथली माहिती खूप कमी मिळते. मी जे काही गूगलवर सर्च करतो आहे तर ते गूगलमध्ये कागल नदीच्या तीरावर हे फोर्ट वसलेलं आहे असं एक माहिती मिळते आपल्याला. आणि हे साधारण 1100व्या वर्षाच्या पूर्वीचं एक किल्ला आहे असं इथं गूगलमध्ये मी सर्च केल्यावर मला दाखवलं. 814 ते 968 हा एक कार्यकाळ तिथला ते सांगतायत. आणि राष्ट्रकूट आणि चालुक्यकालीन हा त्या काळातली राजधानी ही असं म्हटलेली जाते. आणि आपण पाहतो जिकडे तिकडे आपण किल्ले पाहताना कधी दगड व चुन्याची बुट्टी असेल आणि मग गूळ वगैरे असेल असं सारं मिश्रण करून किल्ला तयार केला जातो. परंतु या किल्ल्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर पूर्ण फरशीमध्ये असं काम त्याचं झालेलं आहे आणि एक आगळा वेगळा किल्ला आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि मग अगदीच जुना आहे. साधारण 1100 वर्ष याला झाली. आणि मग पूर्ण आता थोडेसे मोजके त्याच्यामध्ये काही भाग शिल्लक राहिलेले आहेत. बुरुज आहे आणि इथे एक छोटंसं पुढं जर गेलात आपण तर एक हनुमानचं मंदिर आहे आणि एक जामा मस्जिद एक आहे आतमध्ये आणि एक जैन मंदिर एक आहे असं स्थानिकांनी इथल्या सांगितलं आम्हाला. तर एकेकाळचा राजधानी म्हणजे आज आपण म्हणूयात की दिल्ली आज भारताची राजधानी आहे. त्या काळातील एक मोठी राजधानी चं हे पूर्ण परिसर आहे. तर त्या मानानं मला वाटतं रखरखाव खूप कमी झालेला आहे, दुर्लक्षित भाग असा हा झालेला आहे. मला वाटतं इतिहासप्रेमींसाठी एक चांगली ठिकाण इथं आहे इतिहासप्रेमींसाठी. मला वाटतं इतिहासप्रेमींनी इथं यावं आणि इतिहासप्रेमी ज्यावेळेस इथं येण्याचं वाढतील, एक हिस्टॉरिकल प्लेसला भेट देण्याचं प्रमाण वाढेल, मला वाटतं त्यावेळेस आणखीन मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होतील. तर एक आगळं वेगळं ठिकाण होतं. मला वाटतं त्यामुळं मला काहीतरी एक वेगळं तुम्हाला दाखवता येईल असं एक मी माझा प्रयत्न केला. व्हिडिओ मला वाटतं इतका असा क्लिअर आला नसेल तरी थोडंसं समजून घ्या. बाकी धन्यवाद.